जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा चौकशी होणार. चौकशी करण्याचे यंत्रणांना अधिकार, त्यामुळे चौकशी केली तर त्यात वावगं काय? अजित पवारांचा सवाल. पुणे अपघात प्रकरणात कठोर कारवाई सुरू. या प्रकरणी आयुक्तांना फोन केला नाही. केला असता तरी कारवाईचेच आदेश दिले असते. अजित पवारांची स्पष्टोक्ती. टिंगरेंनी पोलिसांवर कोणताही दबाव टाकलेला नाही. अपघात झाल्यास आमदारांना पोलीस स्टेशनला जाणं स्वाभाविक. अजित पवारांकडून टिंगरेंची पाठराखण. न्यूज 18 लोकमतनं नाणेगावातील पाणी टंचाईची बातमी दाखवताच प्रशासनाला जाग. गाळ असलेल्या विहिरींची केली स्वच्छता. नंदुरबार नगर परिषदेचं नालेसफाईकडे दुर्लक्ष. पाताळगंगा नदी झाली गटारगंगा. नागरिकांमध्ये नाराजीचा सूर. धुळ्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांपार. बदलत्या तापमानामुळे केळीच्या बागांची वाढ खुंटली. केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत. मेळघाटातील मरियमपूरमधील ग्रामस्थ दूषित पाण्यानं भागवतायत तहान. अतिसाराची लागण झाल्यानंतरही प्रशासनाचं दुर्लक्ष. वरण गावाला पाणीपुरवठा करणारी जॅकवेल लाईन त्वरित सुरू करण्याची मागणी मान्य न झाल्यास शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. पिंपरी चिंचवड शहरात तरुणाची हत्या. फरार आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. अमृतांजन ब्रिज दरम्यान वाहतूक धीम्या गतीनं सुरू. वाहतूक कोंडीचा चालकांना फटका. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी. जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीवघेणा प्रवास. गडचिरोलीतील धानोरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचं अपहरण. उत्तर प्रदेशातून आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश. भुसावळमधील माजी नगरसेवकाची हत्या प्रकरण. 3 संशयितांना 6 जूनपर्यंत सुनावली कोठडी. गडचिरोलीमध्ये सराफा दुकानातील दरोड्याचा प्रयत्न फसला. 3 दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात. पुण्यातील कर्वे रोडवर भीषण अपघात. क्रेनच्या चाकाखाली आल्यानं एकाचा मृत्यू. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरात एकतर्फी प्रेमातून शिक्षकांना छळल्यामुळे 15 वर्षीय मुलीची आत्महत्या. पोलिसांकडून शिक्षकाला अटक. तुळजाभवानी मातेचे मौल्यवान अलंकार गायब प्रकरण. फरार आरोपीची मालमत्ता जप्त करण्यासाठी कोर्टात पोलिसांकडून अर्ज दाखल. आणि दिल्लीतील काश्मीर गेट पेट्रो पोलीस ठाण्यात भीषण आग. आगीत रेकॉर्ड रूम आणि कपाटासोबतच अनेक वस्तू जळून खाक.